नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत। तर कुठल्या जागा आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड रिक्रुटमेंट ऑफ 3000 असिस्टंट, तर 300+ जागांसाठीची रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे। द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड इज लीडिंग पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी invite application for recruitment of 300 assistant class 3 cadre from open market। तर इथे स्टेट वाइज वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत। तर आपण महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सी आहेत ते बघूयात। तर महाराष्ट्रासाठी 81 वॅकन्सीज इथे आहेत। कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांचं इथे दिलेलं आहे। तर टेंटेटिव्ह शेड्यूल काय असेल आपण बघूयात। ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज ही 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला भरायची आहे। टायर 1 ऑनलाईन एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही तुमची 2 मार्चला कंडक्ट केली जाणार आहे आणि टायर 2 ऑनलाईन एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन ही तुमची टेंटेटिव्ह डेट तुम्हाला कळवली जाईल। नंतर डाउनलोड ऑफ हॉल तिकीट तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुमचा एक्झामचा अगोदर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। महत्त्वाचे अपडेट्ससाठी तुम्ही वेबसाईट लक्षात घ्या। इथे www.newindia.co.in या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिले जातील, एक्झामबद्दल असतील किंवा हॉल तिकीटबद्दल असतील। तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे लक्षात घ्या। नॅशनॅलिटी इंडियन असणं गरजेचं आहे। एज हे तुमचं 21 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे। कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न बिटवीन अर्लियर 2/1/1994 अँड नॉट लेटर दॅन 1/1/2003 नंतर नसलं पाहिजे। शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। ओबीसी नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्ष, PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, विडो डिवोर्सी असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्ष आहे। एक्झिस्टिंग एम्प्लॉई इंडियन न्यू ॲश्युरन्सचे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन जे लागणार आहे, तर कॅन्डिडेट मस्ट पजेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ अ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज्ड ॲज सच बाय सेंट्रल गव्हर्नमेंट। द candidate should have passed in English as one of the subject SSC, HSC, intermediate, graduation level। त्याचबरोबर knowledge of a reading, writing and speaking of a regional language of the state UT against the vacancy for which the candidate wishes to apply। तर त्यासाठी तुमचं लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे। Candidates are advised to satisfy themselves before they apply that they fulfill the requirement as to age, education, qualification and eligibility criteria। तर तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही त्यासाठी बसत आहात की नाही ते चेक करणं गरजेचं आहे। बाकी डिटेल्स या PDF मध्ये दिलेल्या आहेत। PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं डाउनलोड करू शकतात। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे। सिलेक्शन प्रोसेस आपण बघूया। टायर 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल, ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे। प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 100 मार्क्सची होईल आणि हावर ड्युरेशन विल बी कन्सिस्टेड 3 सेक्शन ॲज फॉलो। द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज होईल 30 क्वेश्चन 30 मार्क्स। टेस्ट ऑफ रिझनिंग असेल 35 क्वेश्चन 35 मार्क। टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल 35 क्वेश्चन 35 मार्क्स। टोटल याला 20 मिनिटं दिले जातील, 60 मिनिटं दिले जाणार आहेत। 1 तासात तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे। कॅन्डिडेट विल हॅव टू क्वालिफाय ईच टेस्ट बाय सिक्युरिंग पासिंग मार्क्स टू बी डिसाइडेड बाय द कंपनी। ॲडिक्वेट नंबर ऑफ अ कॅन्डिडेट स्टेट वाईज
and category wise as decided by the company will be shortlisted for Tier 2 मेन्स examination. Tier 2 मेन्स examination मध्ये तुमचा the main examination for 250 marks would be the tentative 2-hour duration. Separate time for each test section or composite time. It will consist 5 section as follows. The test of English language असेल तुमची number of question 40, marks असतील 50. टेस्ट ऑफ रिझनिंग असेल 40 क्वेश्चन 50 मार्क्स. न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 50 मार्क्स. नॉलेज ऑफ कम्प्युटर 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 50 मार्क्स. असे 200 क्वेश्चन 250 मार्क्सला तुम्हाला विचारले जाणार आहेत. Each candidate will be required to obtain the minimum total score as decided by the company in the mains examination. Candidates qualifying in the online mains examination will be shortlisted and called for the regional language test before final selection. No separate marks will be awarded for regional language test. This test be only qualifying nature. Qualifying ची nature ची असणार आहे regional test जी घेतली जाईल ती. Final selection will be made on the basis of a performance in the mains examination subject to qualifying the regional language test. Morally satisfy the eligibility norms do not entitle the candidate to be called on an online examination and regional language test. तर मेन्स एक्झामिनेशनचा स्कोर चांगला आल्यानंतरच तुम्हाला रिजनल टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि रिजनल टेस्ट ही क्वालिफाय केल्यानंतरच तुमच्या मेरिट लिस्टमध्ये नाव हे कन्सिडर केलं जाणार आहे. इन केस इक्वल मार्क्स स्कोर बाय द लास्ट 2 or more candidates in the merit list, the candidate senior most in a age will be shortlisted for further process. तर अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. पेनल्टी फॉर अ रॉंग आन्सर ॲप्लिकेबल टू बोथ प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामिनेशनला असणार आहे. देर इज अ पेनल्टी ऑफ अ रॉंग answer mark in online objective test for each questions for which a wrong answer has been given by the candidate. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग या प्रोसेसमध्ये असणार आहे, प्रीला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. त्यामुळे ज्याचं आन्सर तुम्हाला येत असेल फक्त त्याच क्वेश्चनचा आन्सर देणं गरजेचं आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.